तो इस जंगल का शेर कौन? चला मॅच लावते सुरुवात. गोलंदाज निलेश तुंबडा. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत निलेश तुंबडा. हो कदाचित हलकीशी बॅटची स्निक लागली होती की काय? नाही. पहिला बॉल मात्र या ठिकाणी वाईट. असं वाटलं की हलकीशी मात्र स्निक लागली की काय, ज्या अनुषंगानं थोडासा जल्लोष मात्र पाहायला मिळाला होता. यावेळेस इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केलाय. वन बाउन्स न चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार 4. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर चौकार. यावेळेस आपण पाहतोय सुचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो फटका सफल जरूर ठरला होता, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा मित्र म्हणून या ठिकाणी वाचवल्या आहेत आपल्या टीम करता थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं. फटका तेवढा पॉप्युलरली नव्हता, परंतु 2 धावा मात्र मिळाल्या गेल्या. पुढील बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ओहो खाली क्षेत्र आहे पूर्णपणे. चेंडू निघून गेलाय. षटकार आहे का? आपण चेक करू. आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजी. आउटफील्ड अंपायर डिसिजन. चला दुसरे देखील त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. 4 धावेचा इशारा करतायत. चौकार. अकरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 3 चेंडू टाकून झालेत. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेनं. ड्राईव्हचा फटका अगदी सरळ बॅटने हा खेळला होता. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले. 12च्या घरामध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. इथून अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ सेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. हा डॉट बॉल येतोय. षटकातील पुढील बॉल. ओहो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून अजूनही 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. सामना अगदी बॅलन्सिंग च्या स्वरूपामध्ये चालू आहे. म्हणजे प्रति षटकामागे अजूनही 12ची सरासरी आहे.
12 चेंडू 24 धावा डिफेंड केल्या जातील की मग चेस केल्या जातील. अजून लढाई चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार आई गावदेवी चषक 2025? सध्या स्ट्रगल मात्र दोन्ही संघाचे चालू आहेत मैदानाच्या मध्ये. परत तले पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. भरत तळे त्याच्या पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. सेट करण्याचा प्रयत्न, हे दुधारी तलवार आहे, ही दोन्ही बाजूने चालते, परंतु यावेळेस मिस केलाय बॉल. पुन्हा एकदा वापसी केली आहे भरत ना. इथून आणखी एक हॅपटॅकर बॉल उडवलाय पुन्हा एकदा ऑन साइडला, जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अजूनही 12 धावांची नीड आहे, ती पूर्ण करायची आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9. जो प्रॉफिट हवा होता तो मात्र या ठिकाणी मिळालाय बॅटरला. यावेळेस पुन्हा एकदा धीम्या गतीने हा बॉल टाकला होता, चेंडू निघून गेलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतो चौकार 4. धन्यवाद डीजे. ज्यावेळेस आकाश दानवे असेल, संतोष डावळे असतो, त्यावेळेस एकदम फ्रीडमने ते बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा खेळायचा होता ऑन साइडला, हलकीशी लीडिंग एज या ठिकाणी लागली. एक सिंगल मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर पोहोचले गेले 30 आकड्यावरती. इथून अजून सुद्धा 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. इथून पुन्हा एकदा रिक्स घेतली जाईल का, की मग सॉफ्ट हँडने सामना क्लिअर केला जाईल? परंतु आकाश दानवी त्याला लोकल भाडे चालत नाहीयेत. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. तर या ठिकाणी कौतुक करावं लागेल, ज्या अनुषंगाने स्टार्ट जो आहे तो करून देतो आकाश दानवी. 2 ओव्हर किंवा मग 1 ओव्हर मध्ये कधी कधी सामने देखील त्याने फिनिश केलेत. तो त्याचा नॅचरल गेम आहे, तो सातत्याने खेळत असतो. एका धावेची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी मोठा स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता ऑन साइडला. झेलच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी बाद झालेत संतोष. पाच मध्ये इथून अजूनही एक सिंगल पूर्ण करायची आहे.
यावेळेस मोठा स्टूक अशोकच्या बॅट मधनं येतोय, षटकार. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फायनल जिंकली आहे ती म्हणजेच आई जीवतानी स्पोर्ट गिरीज संघानं. रनर ऑफ रायते टीम चिरमाई स्पोर्ट कासार वडवली. आणि 3 आणि 4 क्रमांक करता निश्चितच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. त्याच्या भरते सभा, त्याच्या भरते सभा, बाजूला त्याच्या भरते सभा. नावाचा त्याच्या हाय दबदबा, कुणाचा चालत नाही मनसुबा, चालत नाही मनसुबा, कुणाचा चालत नाही मनसुबा. अरे कुणाच्या पुढं चुकणार नाही कितीही ताकद लावाना, कुणाच्या पुढं चुकणार नाही कितीही ताकद लावा. अरे छोट्या भाईचा हाय हा जमाना, जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या भाईचा हाय हा जमाना, जो तो त्याचा दिवाना. छोट्या भाईचा हाय जमाना, जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या भाईचा हाय जमाना, जो तो झालाय त्याचा दिवाना. देवा पाटीलचा जिगरी भाई, छोट्या भाईला तोडच नाही, छोट्या भाईला तोडच नाही, छोट्या भाईला तोडच नाही. प्रत्येक वेळी ठाई ठाई नेहमीच त्याच्या साथीला, त्याच्या साथीला राही, नेहमीच त्याच्या साथीला. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चला खुर्च्या या ठिकाणी घेऊन यायचं आहे. आपण थोड्याच वेळामध्ये बक्षीस समारंभ देखील आहे तो संपन्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर काही मान्यवर आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहे, त्यांचा देखील आपण मान सन्मान स्वागत समारंभ जो आहे तो देखील आपण करणार आहोत. त्याकरता खुर्च्या ज्या आहेत त्या स्टेजच्या समोर घेऊन या.